रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता क्रेझी बाईट्स इन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत रेडीमेड पिझ्झा बेसपासून पिझ्झा। तर चला पिझ्झा बनवायला आपण स्टार्ट करूया। मी एक पिझ्झा बेस घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी मेयोनीज टाकणार आहे, तेही 2 चमचे। मेयोनीज टाकल्यानंतर आपण त्याला पिझ्झा बेसवर चांगल्या प्रकारे स्प्रेड करून घेऊया। त्याच्यानंतर मी पिझ्झा बेसवर 2 चमचे केचप टाकणार आहे, तेही आपण चांगल्या प्रकारे पिझ्झा बेसवर स्प्रेड करून घेऊया। त्याच्यानंतर मी पिझ्झा टॉपिंग ही टाकणार आहे 1 चमचे, तेही तुम्ही चांगल्या प्रकारे पिझ्झा बेसवर स्प्रेड करून घ्या। हे सर्व सॉसेस टाकल्यानंतर आपला पिझ्झा 1 नंबर टेस्ट देणार आहे, त्याच्यामुळे हे पिझ्झा बेसवर चांगल्या प्रकारे स्प्रेड करा। त्याच्यानंतर व्हेजिटेबल्समध्ये मी घेतलेली आहे शिमला मिर्च, टोमॅटो आणि कांदा। हे सर्व मी बारीक कट करून घेतलेले आहे। शिमला मिरची आपण त्याच्यावर चांगली स्प्रेड करून घेऊया। त्याच्यानंतर कांदा चांगला टाकून घेऊया आणि टोमॅटोही टाकून घेऊया। या सर्व भाज्या जास्त टाकायच्या आहेत, बिलकुल कंजूसपणा करायचा नाही भाज्या टाकण्यामध्ये। आपण बनवणार आहे चीज बस्ट पिझ्झा, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये सर्व पदार्थ भरभरून वापरणार। मी या ठिकाणी मोझरेला चीज वापरलेला आहे, तेही बघा तुम्ही। मी आता किती भरभरून त्याच्यामध्ये चीज टाकत आहे। तुम्हाला जर असा चीज बस्ट पिझ्झा आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। चला आता पिझ्झावर आपण पूर्णपणे चीज टाकलेले आहे, तर आपण याला आता बेक करूया। याला बेक करण्यासाठी मी एका पॅनमध्ये थोडंसं बटर टाकणार आहे आणि त्याच्यावर मी पिझ्झा ठेवणार आहे। आज आपण नवीन प्रकारे पिझ्झा बेक करूया। तर बटर टाकल्यानंतर मी तो पिझ्झा बेस तसाच त्या पॅनमध्ये ठेवणार आहे आणि त्याच्यावर आपण झाकण ठेवून देऊ। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, कारण की आपण पॅनमध्ये खाली काहीही ठेवलेलं नाही आहे, फक्त बटर लावलेला आहे पॅनला। त्याच्यामुळे हा पिझ्झा आपल्याला लो फ्लेमवरच बेक करायचा आहे। हा पिझ्झा बेक होण्यासाठी 15 ते 20 मिनिट वेळ पुरेशी आहे। तुम्ही व्हिडिओत बघू शकता चीजही चांगल्या प्रकारे मेल्ट झालेली आहे। या पिझ्झा रेसिपीबद्दल जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। व्हिडिओत पाहू शकता की आपला पिझ्झा किती छान दिसत आहे। अशाच वेगळ्या वेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।